श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 11. अध्याय 11 वाचल्याने अग्निपीडा होणार नाही, ग्रहदोष जातील. अध्याय 11. मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन बद्रिकाश्रमात आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी भगवान शंकराची स्तुती करून जय जयकार केला. शिवप्रभू प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी मच्छिंद्राला प्रेमभराने आलिंगन दिले. सन्मानाने जवळ बसविले. गोरक्षांच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाले, हा हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिली. तेव्हाच मी याला या देहात पाहिले. त्याच्याकडून विद्याभ्यास करून घेतला आहेस, परंतु मनोजय तप केले नाही तर ती विद्या फलद्रूप होणार नाही. मच्छिंद्राला म्हणाले, गोरक्षाला या आश्रमात तपश्चर्येला बसव. मग योग्य दिवस वेळ पाहून शंकरांनी गोरक्षाला योग साधनेला बसविले. गोरक्षाला तपासाठी आश्रमात ठेवून मच्छिंद्र अनेक तीर्थांना भेटी देत 12 वर्षे फिरला. शेवटी रामेश्वरला गेला. तिथे समुद्र स्नान केले. मारुतीला नमस्कार केला. मच्छिंद्राला पाहून मारुतीला आनंद झाला. तो म्हणाला, आपण 24 वर्षापूर्वी भेटलो होतो. तुला आठवते का? त्यावेळी तू मला स्त्री राज्यात जाईन म्हणून वचन दिले होते. अद्याप ते पूर्ण केले नाहीस. आता कृपा करून मैनाकिनीच्या राज्यात जा, म्हणजे मी तिच्या वचनातून मुक्त होईन. मच्छिंद्रांनी मारुतीचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे 3 रात्री राहिला. मग मारुती आणि मच्छिंद्र वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची सर्व कलामध्ये प्रवीण असणारी वैभव संपन्न राणी राज्यकारभार करीत होती. राजधानीत त्या दोघांनी प्रवेश केला. त्यांना पाहताच सर्व स्त्रियांना आनंद झाला. त्यांनी त्या दोघांना राणीकडे नेले. तिने त्या दोघांचे मनपूर्वक स्वागत केले. कनकासनावर बसविले. त्यांची पूजा केली. मारुतीला तिने हे योगीराज कोण म्हणून परिचय विचारला. मारुती म्हणाला, तुला मी पूर्वी वचन दिले होते. मच्छिंद्र नावाचा योगी येऊन तुझी मनोकामना पूर्ण करील. तो हा मच्छिंद्रनाथ आहे. हे ऐकून मैनाकिनीला आनंद झाला. तिने मारुतीला वचनातून मुक्त केले. तो तिथे 3 दिवस राहिला. त्यानंतर मच्छिंद्रनाथास तिथेच राहण्याचे सांगून पुन्हा रामेश्वरला गेला व रामचिंतनात मग्न झाला. मच्छिंद्र मैनाकिनीच्या सहवासात विषयभोग घेत राहिला. सर्व प्रकारची वैभवे, ऐशो आराम, स्वादिष्ट भोजन याचा उपभोग घेत होते. मैनाकिनी राणी गरोदर राहिली. यथाकाल प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचे नाव मीननाथ ठेवले. उपरिचर वसूचा तो अंशावतार होता. 3 वर्षासाठी मच्छिंद्रनाथ मारुतीच्या सांगण्यावरून स्त्री राज्यात गेले. परंतु मैनाकिनीच्या सहवासात व मुलांचे गोड कौतुक करण्यात 3 वर्षे संपली तरी ते मोहवश होऊन तिथेच रमले. कुरुवंशात जनमेजय राजापासून 7वा वंशज बृहद्रवा राजा
हस्तिनापुरात राज्य करीत होता. राजाने देशोदेशीच्या ब्राह्मणांना निमंत्रित करून सोमयोग करण्यास आरंभ केला. सोमयागाला वर्ष पूर्ण होत आले. 1 वर्षभर आहुती घेऊन अग्नी संतुष्ट झाला होता. पूर्वी भगवान शंकराच्या तृतीय नेत्रातील प्रलय अग्नीने मदन जळाला होता. तो अग्नीच्या उदरात वडत होता. त्यामध्ये नवनारायणांपैकी आंतरिक ऋषीने त्यात संचार केला व बालक रूप घेतले. अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी यज्ञकुंडात हात घातल्यावर त्यांच्या हाती बालक लागला. त्याचे रडणेही ऐकू येऊ लागले. बालकांची अद्भुत उत्पत्ती ब्राह्मणांनी राजाला सांगितली व बालकाला राजाच्या स्वाधीन केले. बाळाचे सुंदर सदृढ रूप पाहून राजा मोहवश झाला. त्याने ते बालक आपली पत्नी सुलोचना हिच्या जवळ दिले व म्हटले, महाराणी, तुला मीनकेतू नावाचा पहिला पुत्र आहे, परंतु हा अग्निनारायणाने प्रसाद म्हणून दुसरा पुत्र दिला आहे. राणीने त्याला वात्सल्याने पोटाशी घेतले. राजा राणीने हौसेने समारंभपूर्वक पाळण्यात घालून जालंधर नाव ठेवले. हत्तीवरून साखर वाटली. जालंधर हळूहळू मोठा होत होता. त्याच्यावर राजाने उपनयन संस्कार केले. काही दिवसानंतर बृहदवा राजा त्याच्या विवाहासाठी नियोजन करू लागला. विवाहाच्या विचाराने अस्वस्थ होऊन जालंधर गुपचूप राजधानीतून बाहेर पडला. पुत्राच्या विरहाने राजा राणी दुःखी झाले. त्यांनी जालंधरचा पुष्कळ शोध घेतला, परंतु राजा शेवटी निराश झाला. प्रधानासह मंत्री म्हणू लागले, महाराज, जालंधर अग्निकुंडात जन्मलेला दैवी बालक आहे. त्याला मरण अथवा अन्य प्रकारचे भय नाही. तो आपल्याला निश्चितच पुन्हा भेटेल. आपण निष्कारण शोक दुःख करू नये. राजाने मन आवरून राज्यकारभारात मन घातले. तिकडे एकदा घनदाट अरण्यात रात्री जालंधर झोपला असताना वणवा पेटला. तो अग्नी झोपलेल्या जालिंधराजवळ आला. अग्नीने आपल्या पुत्राला ओळखले. त्याला वणव्यापासून दूर सुरक्षित जागी सोडले. त्याला जागृत करून तू इथे कसा आलास असे विचारले. यावर जालिंधरने त्याला प्रतिप्रश्न केला की, प्रथम आपण कोण सांगा, मग मी इथे कसा आलो हे सांगेन. यावर मी अग्नी, तुझा पिता आणि माता दोन्हीही मीच आहे, असे अग्नी म्हणाला. हे ऐकून जालंधर संभ्रमित झाला. तेव्हा अग्नीने त्याला त्याची संपूर्ण जन्मकथा सांगितली. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.